गोरे गावामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील आपल्या सर्वांचे दादा यांच्या प्रचारसभेच्या माध्यमातून आज या ठिकाणी होऊन असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून गाव भेट दौरा आणि गाव भेट दौऱ्याला दादांसमेत आलेले सेना भाजपचे सर्व पदाधिकारी आणि खऱ्या अर्थाने वेळ भरपूर झालेला आहे। इथे 12ची वेळ होती, 1 वाजल्यापर्यंत आपण सगळेजण ताटकळला आहात। ज्याला तो बोलणार नाही, परंतु निश्चितपणाने या गावाला दिशा द्यायचं काम कोणी केलं असेल तर शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी आणि यांच्याच माध्यमातून। कारण हा जो येणारा रस्ता आहे हा येण्याजोगा नव्हता। कोडग्या आपल्या गुडघ्या इतके खड्डे होते, अशा खड्ड्यातून आपण येत होतो, अशी आपली स्थिती होती। ती सगळ्यांना मान्य आहे ना? आहे की नाही? मग दादांनी ती सुरुवात केली, परंतु या ठिकाणी कामं करत असताना जसं आता देवरामजी म्हणत होते, मला कोणावर टीका करायची नाही, परंतु आम्ही काय केलं, या ठिकाणी वल्लभशेठ बेंडके यांची शाळा देखील आहे, परंतु तरी सुद्धा या गावचा विकास, या गावचं ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते नियोजन झालं नाही। परंतु दादांच्या माध्यमातून अनेक कामं झाली, दादा स्वतः सांगतील। परंतु या ठिकाणी नामदेव सारखा एक छोटासा कार्यकर्ता येतो काय, आपल्यामध्ये मिसळतो काय आणि आज तो नवगावच्या सोसायटीचा चेअरमन होतो काय, हे करण्यामध्ये निश्चितपणाने आमचा सिंहाचा वाटा आहे। कारण आमच्या सर्वांच्या सहकार्यामध्ये, सानिध्यामध्ये राहून एक कार्यकर्ता घडत असताना, गावचा विकास करत असताना सदैव त्याने आपल्या गावाची कास जोडून ठेवली। या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमाला, मग दलित वस्तीचा कार्यक्रम असेल तरी आलं पाहिजे, या ठिकाणी होत असणाऱ्या तिथे काम झालं पाहिजे, गटार योजना झाली पाहिजे, सभामंडप झालं पाहिजे, या ठिकाणी देखील आपण बसलो ते सभामंडप झालं पाहिजे। अनेक कामं त्याने आमच्या माध्यमातून, शाळांच्या वर्क कंपाऊंड पासून अनेक कामं अंगणवाड्यांपासून करून घेतली। अशा कार्यकर्त्याची खऱ्या अर्थाने नोंद घेतली गेली। या ठिकाणी असणारा शिक्षक वर्ग तो देखील चांगल्या पद्धतीने या गावामध्ये विकास कामांमध्ये त्याला सहकार्य करत असतो। आजी माजी सरपंच दोघेही त्याच्या सोबत राहून कामाच्या विकासामध्ये दिशा द्यायचं काम करतात। आणि म्हणून आपल्या सर्वांना एकच विचार करायचा आहे की विकासाची दिशा ज्याने या गावाला दाखवली, त्या दादांसाठी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना हातात हात घालून या संपूर्ण आदिवासी विभागाचा विकास आपल्याला करायचा असेल तर आपल्या सर्वांना निश्चितपणाने उद्याचं धोरण, उद्याचा नेता कसा असावा, तो दादांसारखा असावा, अशा पद्धतीचं या ठिकाणी मनोगत व्यक्त करते। आणि आलेल्या सर्व सेना भाजपच्या आमच्या ताईपासून सर्वांचं स्वागत करते। बोलत साहेब की खरोखरच अशाच पद्धतीने साथ देऊन आपण शेवटपर्यंत असाच लढा द्या।